नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जी जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया आहे, तर त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदाची सुधारित अंतिम उत्तर तालिका तसेच या ठिकाणी नॉर्मलाइज्ड स्कोर लिस्ट आलेले आहेत. सोबतच पुढील प्रक्रियेसाठी कनिष्ठ लिपिक तसेच शिपाई हमाल या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या ज्या याद्या आहेत, त्या पण वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तर त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यापूर्वीच स्टेनोग्राफर या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन तुमच्यासमोर आहे. जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 याद्वारे कळविण्यात येते की दिनांक 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी घेण्यात आलेल्या स्क्रीनिंग चाचणीचा निकाल तसेच पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठीच्या स्क्रीनिंग टेस्टची सुधारित अंतिम उत्तर तालिका वैध हरकती विचारात घेऊन ही दिनांक 26/7/2024 ते 2/8/2024 या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे. तर सुधारित जी काही उत्तर तालिका आहे तुम्हाला या लिंकवर जाऊन लॉग इन करून पाहायची आहे. खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवारांनी त्यांच्या अंतिम उत्तर तालिका तपासण्यासाठी पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे आणि त्यांचा विद्यमान लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून डाउनलोड कराव्यात. कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांसाठी पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवारांसाठी सूचना नजीकच्या भविष्यात दिल्या जातील. केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया 2023 संबंधी पुढील सर्व अपडेट सूचना तपासण्यासाठी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालय आणि संबंधित जिल्हा न्यायालयांचे अधिकृत संकेतस्थळ पाहावे. अशा प्रकारे या सूचना आहेत. बघू शकता 25 जुलै 2024चं हे नोटिफिकेशन आहे. आणि आता या ठिकाणी आपण निकाल पाहणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी पोस्ट करू शकता ज्युनियर क्लर्क आणि या ठिकाणी तुम्हाला नॉर्मलाइज्ड स्कोर सर्व जिल्ह्यांचा तुम्हाला पाहता येणार आहे. सर्व जिल्हा न्यायालयाचा या ठिकाणी तुम्हाला स्कोर पाहता येणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचा रोल नंबर असेल, या ठिकाणी उमेदवाराचं नाव आहे आणि या ठिकाणी तुमचा नॉर्मलाइज्ड स्कोर असणार आहे. तर ही PDF आहे ज्युनियर क्लर्क या पदाच्या स्क्रीनिंग टेस्टची. आता पुढे टायपिंगसाठी जी काही एलिजिबल कॅन्डिडेट आहेत ज्युनियर क्लर्कसाठी, तर त्याची PDF या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द टायपिंग टेस्ट. तर या ठिकाणी सर्व जिल्हा न्यायालयाची तुम्हाला याच PDF मध्ये माहिती मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं नाव सर्च करू शकता आणि पाहू शकता. सेम आता याच पद्धतीने मित्रांनो शिपाई हमाल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्यून हमाल. तर रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी तुम्हाला सेम या ठिकाणी रोल नंबर असेल, या ठिकाणी उमेदवाराचं नाव, या ठिकाणी तुम्हाला जो काही नॉर्मलाइज्ड स्कोर मिळालेला आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहायचं आहे. पुढे आता पिऊन आणि हमाल या पदासाठी पुढच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी पाहू शकता लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड ॲक्टिवनेस टेस्ट. तर यासाठी जे काही एलिजिबल कॅन्डिडेट आहेत तर त्यांची ही लिस्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सर्व जिल्हा न्यायालयाची एकच PDF आहे मित्रांनो अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ह्या 2 पदांची जी काही फायनल नॉर्मलाइज्ड स्कोर लिस्ट आहे ती तुमच्यासमोर मी आत्ताच दाखवलेली आहे. आणि जिल्हा निहाय रिक्त पदे या ठिकाणी याची PDF तुमच्यासमोर आहे मित्रांनो. तर तुम्हाला या सर्व PDF मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथं जाऊन या PDF डाउनलोड करून तुम्ही सविस्तर निकाल पाहू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.